निर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. मंडळी, दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाची अशी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. तर मंडळी, आज 14 नोव्हेंबर सगळ्यांच्या परिचयाचा दिवस, सगळ्यांच्या आवडीचा दिवस, खरं तर बालदिन म्हणून अतिशय प्रचलित दिवस आहे आजचा आणि त्याच्या सगळ्यांना खूप मनापासून खरं तर शुभेच्छा. परंतु 14 नोव्हेंबरचं एक आणखीन महत्व आहे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ते म्हणजे आजचा हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणूनही साजरा होतो. परंतु मधुमेह हा शब्द जरी उच्चारला तरी सगळ्यांना आता कल्पना आहे की जागतिक स्तरावरती अतिशय उच्छाद मांडलेला असा हा आजार आहे आणि भयानक आपल्या भारत देशामध्येही हा अगदी वेगाने जोरात पसरलेला आहे. कुटुंबामध्ये जर बघायला गेलं तर अगदी लहान वयापासून तर म्हातार वयापर्यंत अनेक वयोगटातल्या लोकांना हा डायबेटीस आता झालेला आहे. कारण काहीही असू द्यात, परंतु डायबेटीस सोबत जगावं लागतंय मंडळी. आणि तुम्हाला छोटीशी एक माहिती म्हणून तुम्हाला सांगते की जेव्हा डायबेटीस फैलावत होता आणि लोकांना या त्रासाने दुर्धर रोगाने गांजलं होतं, त्यावेळेला इन्सुलिनचा जेव्हा शोध लागला ना मंडळी, तेव्हा अतिशय गारवा पसरला होता पेशंटच्या मनावर की आता काहीतरी आपल्याला करता येईल. तर हे जे इन्सुलिन आहे ना, इन्सुलिन जे आपण आता घेतोय किंवा ज्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये भासतीये, या इन्सुलिनचा ज्यांनी शोध लावला किंवा शोध लावण्यामध्ये अतिशय महत्वाचा ज्यांचा वाटा होता, असे म्हणजे सर फेडरिक बॅटिंग. त्यांचा जन्मदिवस आहे 14 नोव्हेंबर आणि म्हणून अतिशय मोठा टप्पा होता हा मेडिकल म्हणजे जगतामधला की इन्सुलिनचा शोध. आणि त्यामुळे या डॉक्टर फेडरिक बॅटिंग यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी या दिवसाला जाहीर केलं गेलं, त्या म्हणजे जागतिक मधुमेह दिवस, वर्ल्ड डायबेटिक डे. आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला कदाचित सर डॉक्टर सांगतीलही की त्या दिवसाची एक थीम असते आणि त्या थीमला गृहीत धरून बऱ्यापैकी हा दिवस एक वेगळ्या प्रकारे सल्ला मसलत करून साजरा केला जातो. आणि 2025ची या वर्षीची जी थीम आहे ना मंडळी, ती आहे डायबिटीज अक्रॉस लाईफ स्टेजेस. म्हणजे प्रत्येक वयामध्ये असणारा डायबेटीस, वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती होणारा डायबेटीस. आता मगाशी मी म्हटलं तसं प्रत्येक टप्प्यावरती ही लक्षणं दिसू लागलेली आहेत, तेव्हा त्याला कसं सोबत न्यायचं आहे. त्याला सोडता तर येतच नाही, हे कदाचित सगळ्यांना माहिती असेल, परंतु आपलं जीवन जगत असताना त्याला सोबत घेऊन कसं जगायचंय आणि त्यासोबत आनंदी कसं राहायचं आहे, याला काहीतरी तुम्हाला उपाययोजना करता यावी किंवा मार्गदर्शन व्हावं म्हणून या वर्षीची ही थीम आहे डायबिटीज अक्रॉस लाईफ स्टेजेस.